न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहर, मिरजगाव आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अवैध दारू धंद्यांवर छापे। 4 गुन्हे दाखल करून 4,59,830 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती कळून त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केलेले आहे। सदर आदेशान्वये पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार करण्यात आले। त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, रमेश राजा अत्तार, विशाल तनपुरे, चालक भगवान धुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, भाऊसाहेब काळे, चालक अरुण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, सागर ससाने, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, चालक उत्तरेश्वर मोराळे अशी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली। पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून दिनांक 15 जुलै रोजी कारवाया केल्या आहेत। त्यामध्ये श्रीरामपूर शहर येथे नितीन सुरेश शिंदे वय 48 वर्ष, राहणार पुंतांबा, तालुका राहाता, महाराष्ट्र वाईन्स, शिवाजी चौक, श्रीरामपूर फरार, 4,53,300 रुपये किमतीचे विदेशी दारू आणि इतर। भिंगार कॅम्प येथे आकाश अजिनाथ रासकर वय 24 वर्ष, राहणार चौधरीनगर, सोलापूर रोड, अहिल्यानगर, 3,370 रुपये किमतीची देशी विदेशी दारू। मिरजगाव येथे गणेश रमेश टकले वय 25 वर्ष, राहणार गुरवपिंपरी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, 6,985 रुपये किमतीची देशी विदेशी दारू। मिरजगाव येथे ऋषिकेश संजय मुळे वय 22 वर्ष, राहणार मुळेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, 14,175 रुपये किमतीची देशी विदेशी दारू। एकूण 4-5 आरोपी 4,59,830 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।